खूप कॉन्सेप्ट बघायचे. कुठल्या लँग्वेजमध्ये माहिती आहे का खूप कॉन्सेप्ट? 2च टॉपिक दिलेले तुम्हाला याच्यामध्ये. क्लास, ऑब्जेक्ट आणि इनहेरिटन्स. तेच मोस्टली यूज होतं. पायथन खूप कॉन्सेप्ट. पायथनमध्ये क्लास एंड ऑब्जेक्ट बघायचं आणि इनहेरिटन्स आणि त्याचे टाइप्स. ओके. कन्स्ट्रक्टर पण आहे याच्यात एक टाइप. कन्स्ट्रक्टर सुद्धा बघायचे. एवढे पार्ट्स बघायचे. तर बेसिकली ओप्स म्हणजे काय? कशासाठी त्याला आणलं गेलं? आणि कुठल्या लँग्वेजमध्ये केलंय का कधी ओप्स कॉन्सेप्ट? जावामध्ये माहिती आहे? PHPमध्ये पण झालं. म्हणजे क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स वगैरे माहिती आहे कॉन्सेप्ट. पण Pythonमध्ये थोडंसं ते कॉम्प्लेक्स वाटतं. पण तसं आहे नाही कॉम्प्लेक्स. बघायला गेलं तर सिंपलच पार्ट आहे. त्यात आपण इम्प्लिमेंट करू हळू लक्षात येईल तुम्हाला. Pythonमध्ये याला कसं डिक्लेअर केलं जातं आणि काय केलं जातं. सगळ्यात मेन म्हणजे व्हाय ओप्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग का लागतं. आतापर्यंत आपण सगळे जे प्रोग्राम केले ते प्रोसिजर ओरिएंटेड होते. म्हणजे एकच फाईल बनवले, वेगवेगळे फंक्शन घेतले, कुठलेही फंक्शन कोणी कसे ॲक्सेस करता येते. मॉड्युलॅरिटी तिथे आहे. ठीक आहे. मग आपलं ओप्स कॉन्सेप्ट काय प्रोव्हाईड करतो? इन्स्टेड ऑफ तुम्ही एक-एक गोष्ट एकाच फाईलमध्ये लिहिण्यापेक्षा, एकाच फाईलमध्ये तर लिहा, पण त्याला स्ट्रक्चर्ड करा. या क्लासचे रिलेटेड सगळी ॲक्टिव्हिटी इथे, दुसऱ्या क्लासचे रिलेटेड सगळी ॲक्टिव्हिटी इथे. म्हणजे एक मॉड्युलॅरिटी होते. हा फंक्शन इथे ॲक्सेस होणार नाही, हा फंक्शन इथे. तो फीचर्स करण्यासाठी याला आपल्याला ओप्स कॉन्सेप्ट म्हणजे क्लास बेसिस. सेम एक्झाम्पल एकच क्लासरूम आहे तिथे वेगवेगळे एफ-वायचे मुलं आहे, एस-वायचे मुलं, टी-वायचे मुलं. तिन्ही टीचर एकत्र शिकवतायत. ती जी खिचडी होते, ती जनरल प्रोग्रामिंगमध्ये होते. ओप्स कॉन्सेप्ट काय करतं, की तिन्ही क्लासरूमला वेगळे करून टाकतं. मॉड्युलर. ते बघायचं आपल्याला कसं करायचं, काय करायचं. जनरली क्लास काय असतो, कसं डिफाईन करणार क्लास? जावामध्ये येतं ना तुम्हाला? ठीक आहे. कसे डिफाईन करणार क्लास? बाय डिफॉल्ट असतो क्लास, क्लासचं नाव. ओके. ओपनिंग ब्रॅकेट्स सॉरी कर्ली ब्रॅकेट्स. क्लास. क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल एंड फंक्शन. एका क्लासमध्ये जास्तीत जास्त काय असतात? तर व्हेरिएबल असतात किंवा फंक्शन असतात. ठीक आहे. हा क्लास होतो. तुम्ही मग मेन क्लासमध्ये जावं लागतं तुम्हाला. मेन क्लासमध्ये जाऊन तुम्ही काय करता याचा ऑब्जेक्ट बनवा. ऑब्जेक्ट बनवण्याचा वे काय येतं? क्लास नेम, then object name is equal to न्यू क्लास नेम. हा एक जनरल वे. याला कॉल करण्यासाठी मग काय वापरतो आपण ऑब्जेक्ट डॉट फंक्शन. सपोज फंक्शन 1 नावाचं असेल. टी डॉट फंक्शन 1 म्हणजे ह्या क्लासमधला हा फंक्शन इथे रन होईल. हे जनरल आहे. हे करून बघितलंय तुम्ही हे ना? का नाही केलं प्रॅक्टिकल? क्लास ऑब्जेक्ट माहिती आहे. पण ते जावा, Pythonमध्ये कसं करायचं ते आपण बघू. सेमच आहे गोष्टी, पण हे थोडासा स्ट्रक्चरिंग वेगळा आहे. तो पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. कसं काय? मग जावामध्ये क्लास कसा डिक्लेअर केला जातो? त्याच्यामध्ये व्हेरिएबल कसे बनवलं जातात आणि कसं ॲक्सेस केलं. ठीक आहे. एक जनरल जो सिम्पलर वे आहे तो आधी बघू. नंतर मग ऑब्जेक्टच्या वेने कसं ॲक्सेस करायचं ते आपण बघू. व्हेरी फर्स्ट थिंग सिंपल रेग्युलर वे जो क्लास एंड ऑब्जेक्ट बनवण्याचा आहे, तो पार्ट बघू. सिलेबसमध्ये पण दिलेले आहेत पॉइंट्स. क्लास ऑब्जेक्ट क्लास जो आहे एक युजर डिफाइन्ड टाइप्स आहे. जसं इंटिजर, स्ट्रिंग, जे फ्लोट हे बिल्ट इन डेटा टाइप्स आहे. मग क्लास हा एक युजर डिफाइन्ड टाइप. कारण ते क्लासचं नाव काय देतो आपण आपल्याला जे पाहिजे ते. म्हणून त्याला युजर डिफाइन्ड टाइप्स असं म्हणतात पहिली गोष्ट. क्लास ॲज अ युजर डिफाइन्ड टाइप. मग इन्स्टन्स ऑफ अ क्लास म्हणजेच त्याचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा. जावामध्ये माहितीच आहे. क्लास नेम ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू क्लास नेम. Pythonमध्ये त्याचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट केला जातो. हे परत दिलेलं आहे क्रिएटिंग अ क्लास एंड ऑब्जेक्ट. एक्झाममध्ये पण विचारलेलं याचं एक्झाम्पल. ठीक आहे. मग ऑब्जेक्टमध्ये व्हॅल्यू वगैरे कसे पास करायचे त्यासाठी मग कन्स्ट्रक्टर वगैरे लागतं. ते आपण याच्यात बघू. व्हेरिएबल्स एंड मेथड्स. तर घुमून फिरून या सगळ्या जे पॉइंट्स आहेत ना ते क्लास ऑब्जेक्टच्या रिलेटेड आहेत.
म्हणजे काही गोष्टी फंक्शनमध्ये पास करायच्या आहे, काही गोष्टी कन्स्ट्रक्टर थ्रू घ्यायच्या आहे, काही गोष्टी विथआऊट ऑब्जेक्ट ॲक्सेस करायचे, काही गोष्टी विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट करायच्या. हा एक पॉइंट आपण बघणार आज. नंतर मग इनहेरिटन्स आणि त्याचे टाइप्स वगैरे बघू. कशासाठी आणले, का आणले. सिंपल एक्झाम्पल आहे. थोडं कॉम्प्लेक्स आपण वाढवत जाऊ. सगळ्यात पहिली गोष्ट की क्लासला डिफाईन कसं करायचं. त्यात प्रॅक्टिकली जाऊया आपण. मी आयडियली ओपन करतो इथे. आयडियली कुठे गेला? हां. सो सिंपल एक नवीन फाईल घेऊन टाकणार आपण. न्यू फाईल. येस. आता सगळे ते कोर कॉन्सेप्ट जे वापरलेले आपण मेथड्स वगैरे तुम्हाला माहिती, इक्वल्स वगैरे माहिती, लॉजिकल गोष्टी माहिती. सो लेट्स मी ओपन फाईल CMCSPY. CLS डेमो. CLS डेमो. ठीक आहे. क्लास डिफाईन करण्यासाठी क्लास लिहिलं जातं. क्लासचं नाव इथं मी लिहितो टेस्ट. ठीक आहे. इथे ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट आहे नाही. ठीक आहे. एक सिंपलचा व्हेरिएबल नेम इज इक्वल टू मी माझं नाव देतो. क्लास विथ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल अँड फंक्शन. मी एक फंक्शन लिहितो टीटी नावाचं. कोलन. इथे प्रिंट करणार आहे मी. दिस इज अ फंक्शन. दिस इज अ फंक्शन. फंक्शन. एक रेग्युलर वे आहे डिक्लेअरिंग अ फंक्शन. राइट? याला तुम्ही काय म्हणू शकता? हेडिंग द डिक्लेअरिंग फंक्शन. डिक्लेअरिंग अ क्लास विथ व्हेरिएबल अँड फंक्शन. आता व्हॅल्यू कसे ऍक्सेस करायची? ऍक्सेस क्लास व्हेरिएबल अँड सिंपल. आता बेसिकली सिंपल ऑब्जेक्ट आहे, याचा क्लास आहे. आपल्याला याला रेग्युलर वेने ऍक्सेस करावं लागेल. रेग्युलर वे असा आहे की तुम्हाला डायरेक्ट इथे लिहावं लागेल. सपोज प्रिंट हे नाव पाहिजे असेल. आता हा नाव डायरेक्ट ऍक्सेस नाही होणार इथे. तर मी प्रिंट करायला गेलो तर म्हणे काय नाव कुठे? ठीक आहे, अनडिफाईन्ड. नाव कुठे आहे? क्लासमध्ये. म्हणून मी इथे लिहिणार क्लासचं नाव डॉट नेम. त्या क्लासमधलं नाव मला पाहिजे. असं ऍक्सेस. ठीक आहे. अजून ऑब्जेक्ट क्रिएट केला नाही, कारण याचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचा एक वेगळा वे आहे, तो आपल्याला बघायचा. सेम वेने मेथड पाहिजे असेल तर क्लासचं नाव डॉट मेथड. बाय डिफॉल्ट स्टॅटिक असतो. स्टॅटिक मेथडचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची गरज नाही, तो डायरेक्टली ऍक्सेस होतो. जेव्हा आपण काही तिथे ऑब्जेक्ट न करता कॉल करतोय म्हणजे स्टॅटिक मेथड थ्रू कॉल करतोय. आलं? फर्स्ट एक्झाम्पल आहे क्लास अँड ऑब्जेक्टचं. व्हेरिएबल्स, फंक्शन्स, मल्टिपल फंक्शन असू शकतात. त्याचा ऑब्जेक्ट न बनवता आपण इथे कॉल केलं. एवढं लक्षात आले? खूप एक्झाम. एक्झाममध्ये हे विचारलेले एकदा कधीतरी. एवढंच त्याचा आन्सर. मी बघितलं. एखाद्या क्वेशन्समध्ये कुठलंही पण एक कुठे फिट होईल हा? डेफिनिशन, राइट अ डेफिनिशन ऑफ अ क्लास अँड क्लास किंवा क्लास अँड ऑब्जेक्ट विथ एक्झाम्पल. हाऊ टू क्रिएट अ क्लास अँड ऑब्जेक्ट इन अ फाइल. ठीक आहे? तो पार्ट. क्लास व्हेरिएबल म्हणजेच आपण जो व्हेरिएबल बनवला हा व्हेरिएबल. खूप सारे क्वेश्चनचे आन्सर एकच. ते आपल्याला बघायचं पण आहे. हो. आणि इव्हन दो इथे अजूनही सिंपल प्रोग्राम पण विचारलेले असतील. व्हॉट इज अ क्लास? कन्स्ट्रक्टर वगैरे बघणार आहे. ठीक आहे. सिंटॅक्स, कन्स्ट्रक्टर, इनहेरिटन्स. पहिला एक्झाम्पल आहे व्हॉट इज अ क्लास इन ऑब्जेक्ट. पण आता आपण विदाऊट क्रिएटिंग ऑब्जेक्ट ना फंक्शनला कॉल केलं. आता ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा Pythonमध्ये? क्लासचं तर कळालं. क्लासमध्ये व्हेरिएबल्स अँड फंक्शन असतील. फंक्शनला ॲक्सेस असं करतात, व्हेरिएबलला फंक्शन ॲक्सेस. आता न्यू प्रोग्राम घेतो मी. आपण सेम प्रोग्राम क्रिएट करू. ठीक आहे. पण आता मी ऑब्जेक्ट बनवू. क्लास क्रिएट करण्याचा वे तोच आहे. क्लास सपोज मी कार नावाचं बनवतो. ठीक आहे. मी एक नाव टाकेल जे पण आहे. मॉडेल एम इज इक्वल टू मी इथे लिहितो BMW जे पण आहे.
आता मी इथे एक फंक्शन लिहितो डेफ सी इन्फो नावाचा कार इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये आपण त्याचं प्राइस वगैरे लिहू शकतो. मॉडेल BMW, BMW मॉडेल. ठीक. आता ऑब्जेक्ट पायथॉनमध्ये कसा क्रिएट केला जातो? नॉर्मली लँग्वेजमध्ये वेगळा वे, पण इथे ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल ना, एक व्हेरी ऑब्जेक्ट इक्वल टू डायरेक्टली तुमचं क्लासचं नाव. दिस इज अ वे ऑफ क्रिएटिंग ऑब्जेक्ट. क्रिएटिंग ऑब्जेक्ट. ठीक आहे? असा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो पायथॉन. पण याला जर रन केलं, आपण नॉर्मली फंक्शन मग कसे कॉल करणार? सी डॉट सी इन्फो हा एक एरर देतो. ठीक आहे? हा एरर आलाय. सिंपल आपण तर काही करत नाही. ॲज युजुअल ऑब्जेक्ट बनवतोय. पण Pythonमध्ये बाय डिफॉल्ट एक ना पॅरामीटर पास करावा लागतो. जेव्हा पण तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट बनवता. त्याला रेफरन्स पॅरामीटर असं म्हणतात. तिथे एक कीवर्ड आहे. तो ॲक्चुअली तुम्ही खूप साऱ्या प्रोग्राममध्ये, ट्युटोरियलमध्ये किंवा YouTube कुठेही पण बघा. तिथे एक सेल्फ नाव म्हणून तुम्हाला दिसतं. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं की सेल्फ म्हणजे काहीतरी रिझर्व्ह वर्ड आहे. तो कंपल्सरी लिहावाच लागतो. तसं काहीच नाही. आता कॉल झाला. सेल्फमुळे कॉल नाही झालाय. तिथे तुम्ही काही पण टाका, टाका. तरी तो रन होईल. ठीक आहे. तुम्ही इथे एक्स टाका. हे इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं आम्ही, कोणालाच सांगता नाही आलं. ते म्हणे सेल्फी चाहिए सेल्फी. इधर भी देखो तुम सेल्फी है. आणि बाकायदा YouTubeवरचा कोड, बुकमधले कोड दाखवलेत. हं. त्याला नेमकं कळलंच नव्हतं की त्याचा अर्थ काय. त्याला सेल्फ का म्हटलंय? कारण ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी एक कंपल्सरी व्हेरिएबल लागतो. त्याला सेल्फ ठेवण्यामागचं पण रिझन आहे. आता हा जर पॅरामीटराइज्ड फंक्शन असता, तुम्ही इथे A, B टाकले. याचा अर्थ असा आहे, की ह्या फंक्शनला एकच पॅरामीटरची गरज आहे. आणि पहिला ॲज अ रेफरन्ससाठी यूज होतो. म्हणजे कळेल का त्या समोरच्याला, की नेमकं किती पॅरामीटर पास करायचं? तर तो 2च पास करेल. बरोबर? मग तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून पहिला कीवर्ड नेहमी त्याला सेल्फ म्हणून ठेवलेला आहे. ठीक आहे? तुम्ही तुमचं नाव सुद्धा लिहू शकता तिथे. काहीच फरक पडत नाही. आता रन करायला गेलं तर तो एक पॅरामीटर मिसिंग असं म्हणतो. 2 नाही. आणि पहिला काय? ॲज अ रेफरन्स ऑब्जेक्ट रेफरन्ससाठी. हे लक्षात आलं? रीडिंग ऑब्जेक्ट छोटे-छोटे सिंटॅक्स आहे, पण माहिती पाहिजे. आता व्हेरिएबल पण कसं ॲक्सेप्ट करणार? सी डॉट एम. दोन्ही प्रोग्राम कळाले? विथआऊट क्रिएटिंग ऑब्जेक्ट एंड विथ क्रिएटिंग ऑब्जेक्ट. हे आलं तर बाकी सगळं येईल, नाहीतर काहीच समजणार नाही. दोन्ही प्रोग्राम बघून घ्या एकदा. दिस बोथ प्रोग्राम. पहिला क्रिएटिंग अ क्लास सेम मेथड. तुम्हाला जर ऑब्जेक्ट बनवायचा असेल, तुम्हाला इथे कीवर्ड पास करा. काही पण पास करू शकतात, पण पास करा. ठीक आहे? मी मेन्शन करतो सेल्फ इज अ रेफरन्स ऑफ ऑब्जेक्ट. रेफरन्स REFRENCE रेफरन्स ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे? ते पास करा. इथे काही पण लिहू शकतो. यू कॅन राइट एनी व्हेरिएबल. इथपर्यंत लक्षात आलं? ठीक. आता पुढचं. काय-काय पॉइंट दिलेले होते तिथे? युजर डिफाईन्ड डेटा टाइप्स वगैरे झाला. क्लासचा इन्स्टन्स ऑब्जेक्ट वगैरे क्रिएट करतोय. आता मला व्हॅल्यू वगैरे पास करायचंय काय मेथड्समध्ये व्हेरिएबलच्या थ्रू. मग त्याचे 2-3 वे आहे. जसं तुम्हाला मी जर सांगितलं एखादा फंक्शन बनवा, त्याच्यात ॲडिशनचा प्रोग्राम लिहायचा. ठीक आहे? पहिला वे असा आहे, की तुम्ही डायरेक्ट काय करणार एक CLS ॲड फंक्शन. क्लास लिहिणार. CLS क्लास ॲड नाव देणार त्याला. कोलन 2 व्हेरिएबल लागताय. तुम्ही सध्या ही व्हेरिएबल इथे डिक्लेअर करू शकतात किंवा इथे डायरेक्टली लिहिणार एडी नाव देऊन टाका. 2 पॅरामीटर पाहिजे. A, B. पण असं पास करून चालणार का? नाही. इथे काय पास करावं लागेल? सेल्फ. सेल्फ फॉर द रेफरन्स. नाहीतर हा एकच ऑब्जेक्ट मागेल. ठीक आहे? इथे तुम्ही काय करणार याला रिटर्न RETURN रिटर्न काय करणार A+B
ॲड नावाच्या फंक्शनमध्ये क्लासमध्ये एक फंक्शन आहे, एडी नावाचं. या फंक्शनला कॉल करायचं असेल, तर तुम्ही असं नाही करू शकत आता सपोज ॲड डॉट एडी रन केलं, तर तो डायरेक्ट काय म्हणेल, 3 पॅरामीटर पाहिजे. पण ॲक्चुअली 5 किती करायचे झालं? 2च. पण आता 3 का म्हणतोय? कारण आपण ऑब्जेक्ट न क्रिएट करता त्याला डायरेक्ट कॉल करतो म्हणून. ठीक आहे. म्हणून त्याच्यामध्ये फरक आहे. जेव्हा पण तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करणार बाय डिफॉल्ट फर्स्ट व्हेरिएबल ॲज अ रेफरन्स व्हेरिएबल म्हणून कन्सिडर होतो. म्हणजे आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू. ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी A इज इक्वॉल टू ॲड. धिस इज अ वे ऑफ क्रिएटिंग ऑब्जेक्ट. म्हणजे कॉल कसं करणार तुम्ही? A डॉट ॲड. आता याला 2 पॅरामीटर पास करायचे. नंबर पास करावे लागतील त्याला? ठीक आहे. आणि हा मेथड रिटर्न करतोय म्हणून याला आपण इथे प्रिंटमध्ये कॉल करावं लागेल. तो नंबर पास. हो. काय चुकलंय का? प्रिंटची स्पेलिंग चुकली? हां. PRI प्रिंट. ठीक आहे. क्लासचा वापर करून आपण एक ॲडिशन नावाचा मेथड बनवलाय. त्याच्यामध्ये तुमचा काय झाला ॲडिशनचा प्रोग्राम. ठीक आहे. एक्झाममध्ये क्वेशन विचारलेलं आहे. एरिया ऑफ सर्कल किंवा सर्कम्फरन्स असते. हे बघा. राइट अ पायथन प्रोग्राम टू क्रिएट अ सर्कल अँड कम्प्यूट द एरिया अँड सर्कम्फरन्स. ठीक आहे. सर्कल एरिया ऑफ सर्कलचा प्रोग्राम तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. काय? डेफ AR म्हणून लिहितो मी. काय लागेल तुम्हाला फक्त? रेडियस लागेल आणि रिटर्न काय करणार तुम्ही? TURN. पायची व्हॅल्यू फिक्स देऊन टाका 3.14 इंटू आर करणार, इंटू आर करणार. सर्कम्फरन्सचा जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला घेऊन टाकायचा. तुम्ही प्रिंट करणार. काय करणार? A डॉट AR इथे एक व्हेरिएबल पास करतो. 5 78.5 समथिंग काहीतरी आन्सर. हो, काय चुकलं? फंक्शन काय कॉल? A डॉट AR बरोबर आहे ना? हां. सेल, सेल, सेल. SE. म्हणून तो 2 म्हणतोय. पण एकच पास केलं. बट 2 आर राइट 78. झालं? हेच प्रोग्राम करायचे. पण हा एक वे झाला. यावेळी. आता कन्स्ट्रक्टर थ्रू कसे व्हेरिएबल पास करायचे आणि त्याला कसं ॲक्सेस करायचं. इथपर्यंत लक्षात येतंय? सिंपल, सिंपल. कितीही मेथड बनवा, कितीही व्हेरिएबल बनवा, हा व्हेरिएबल बनतो आणि ॲक्सेस होऊन जातो. ठीक आहे? कन्स्ट्रक्टरचा कॉन्सेप्ट माहिती आहे? जनरल जावामध्ये. कन्स्ट्रक्टरचे रूल काय? ओके, ठीक आहे. मग त्याचं होतं काय त्याने? म्हणजे त्याला सेपरेटली असं कॉल करावं लागत नाही, राइट? ओके. मग आता तो पायथनमध्ये कसं लिहायचं? ठीक आहे. त्याने खूप विचित्र देऊन टाकलेले पण ऑप्शन नाही आपल्याकडे. काय ते मेंटेन करणं, कसं केलं, काय केलं. पण आता आपल्याला बघायचं. पायथनमध्ये कन्स्ट्रक्टर लिहिण्यासाठी डेफ लिहिला जातो. इथे दोनदा अंडरस्कोर आहे. अंडरस्कोर, अंडरस्कोर INIT इनिट अंडरस्कोर, अंडरस्कोर सेल. हा म्हणजे तुमचा काय झाला? धिस इज अ कन्स्ट्रक्टर इन पायथन. ठीक आहे. 2 अंडरस्कोर आहे ते पण जॉइन आहे. एकच वाटतं कारण जॉइंट असल्यामुळे. याचा अर्थ पायथनमध्ये काय होतं? कन्स्ट्रक्टर. याच्यामध्ये तुम्ही एक मेथड लिहा. डायरेक्ट ऑब्जेक्ट क्रिएट करा हा इनिशियलाइज होऊन जाईल. आणि त्याला स्पेशली कॉल करायची गरज नसते. प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू आपण कन्स्ट्रक्टर इन पायथन. CNTR. मी एक क्लास लिहितो CNTR. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर डिफाईन करण्याचा तर वेगळा वे आहे इथे. काय करणार तुम्ही इथे डेफ लिहिणार DEF डेफ अंडरस्कोर अंडरस्कोर INIT इनिट परत अंडरस्कोर अंडरस्कोर. हा हा डेफ नंतर स्पेस आणि ते नाव इथे लिहिणार. ठीक आहे.
आपण प्रिंट करू PRINT प्रिंट कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्टर आता हा जर मेथड असतात आपल्याला स्पेसिफिकली त्याला कॉल करावं लागलं असतं. आता मी काय करतो फक्त काय करतो ऑब्जेक्ट क्रिएट करतो. फक्त ऑब्जेक्ट क्रिएट केला इथे तरी झालं. का बरं झाला? And constructor invoke automatically whenever the object is get created. फंक्शन असतात आपल्याला फंक्शन इथे ऑब्जेक्ट डॉट फंक्शन कॉल करावं लागेल. हे लक्षात आलं? सिंटॅक्स 2 अंडरस्कोर आहे लक्षात घ्या. तिथे जर तुम्ही काही करायला गेले मिसमॅच तरी तो प्रॉब्लेम येऊन जाईल. आणि कळून येत नाही की काय असं वाटतं सरळ लाईन मारलेली बट तो प्रॉब्लेम क्रिएट करतो. तेच होतं. ठीक आहे. एरर पण कळत नाही नेमकं काय होतं कसं होतं. ठीक आहे 2 अंडरस्कोर. ठीक आहे? फाईन. आता नेक्स्ट हे करायचंय की आपले कन्स्ट्रक्टरचे व्हॅल्यू मेथडमध्ये वापरायचे. तुम्ही एक कीवर्ड बघितला असेल, मला आठवतं की नाही माहित. धिस कीवर्ड बघितलाय का तुम्ही? धिस कीवर्ड याच्यामध्ये नाहीये, पण इथे सेल्फ डॉटच वापरलं. धिस कधी वापरता तुम्ही? व्हेरिएबलचं नाव आणि पॅरामीटरचं नाव सेम असेल तर. त्याला सांगावं लागतं हे नाव हेच. ठीक आहे. आता तो पार्ट याच्यात कसं करायचा तो आपण बघू. आपले जे 4 पॉइंट्स आहेत ते क्लिअर होऊन जातील. क्लास, व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स पॅरामीटर. तुम्ही एक बनवतो क्लास. सपोज आपल्याला आहे ना फर्स्ट नेम आणि लास्ट नेम प्रिंट करायचं. सो मी नेम नावाचं फंक्शन लिहितो. ठीक आहे. याच्यात एक कन्स्ट्रक्टर पास करायचा. कन्स्ट्रक्टर कसं लिहिणार आपण डेफ अंडरस्कोर अंडरस्कोर INIT अनिट इनिट परत अंडरस्कोर अंडरस्कोर इथे मी FNM करतो कॉमा LNM करतो. त्याच्या आधी काय पास करावं लागेल SELF सेल्फ. याला इनिशियलाइज करून घ्यावा लागेल. मग करून इथे इनिशियलाइज कसं करायचं सेल्फ SELF सेल्फ डॉट FNM इक्वल टू FNM कॉमा SELF सेल्फ डॉट LNM इक्वल टू LN. म्हणजे आता जेव्हा कन्स्ट्रक्टर आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू तर आपल्याला 2 व्हेरिएबल पास करावे लागतील. ते इथे इनिशियलाइज होईल. ठीक आहे. मी याला पॅराम कन्स्ट्रक्टर म्हणू शकतात. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. पण हे डेटा मला ना इथेच रीड करायचं म्हणून मी इथे अजून एक फंक्शन बनवतो रीड नावाचा READ रीड. ठीक आहे. इथे फक्त मी सेल्फ पास करून SEL आणि याच्यातले जे फंक्शन्स आहेत, जे व्हॅल्यूज आहेत, मी इथे प्रिंट करतो. प्रिंट करायचं असेल तर मला सेल्फ डॉट FNM. त्याच्या आधी मला प्रिंट करायचं असेल फुल नेम वगैरे तुम्ही प्रिंट करू शकता. तर फर्स्ट FIRST फर्स्ट नेम. सिमिलर मॅनर लास्ट लास्ट. ठीक आहे. पण आता याच्यात कॉल जर करायचा असेल तर ऑब्जेक्ट बनवावा लागेल. सो मी NM इक्वल टू काय करतो NAME ऑब्जेक्ट. फक्त ऑब्जेक्ट बनवला. पण हा काय आता पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मला इथे नाव पण पास करावं लागेल. सही आहे. आउटपुट काय कुठे काही स्पेस वगैरे आहे का? कुठे राहिले? हा नाही ते तर झालं तो त्याचा एरर नाही. हा इथे मिसमॅच आहे दिसतो स्पेस इंटेंटेशन. तिथे सेम नाव आलं असतं ओके. कॉमा राहिला. इथे एरर किती चांगला देतोय बघा इनव्हॅलिड सिंटॅक्स. प्रिफर यू फॉरगेट अ कॉमा. सांगतो तुम्ही कॉमा फॉरगेट. इथे कॉमा राहिला ना. ओके.
अजून पण आउटपुट काही येणार नाही. कारण व्हॅल्यू इनिशियलाइज झाल्या, व्हॅल्यू पास झाल्या, पण फंक्शन कॉलच नाही केलं. म्हणून इथे आपण फंक्शन सुद्धा कॉल करणार. फंक्शन कॉल कसं करणार? nm डॉट रीड नावाचं फंक्शन. सही आहे? ब्रॅकेट काय आले फर्स्ट त्याच्यामुळे नाही, त्याच्यामुळे तर नाही आलं. ओके. कॉमा दिलं तर ब्रॅकेट येतो असं. नवीनच ठीक आहे. ठीक आहे. मेजरली हा सगळ्यात बेस्ट फॉर्मॅट आहे तुमच्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे ह्या एका प्रोग्रामवरून ना तुम्ही जवळ-जवळ 4-5 क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतात. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. इव्हन दो आता असं येऊ शकतं, की तुम्ही एखादा व्हेरिएबल बनवून घेऊ शकता इथे. एवढं लक्षात आले चारही फॉर्मॅट. फर्स्ट मेथड मध्ये आपले पॉइंट झाले का? व्हेरिएबल्स बनवले, मेथड्स बनवल्या, क्लास व्हॅल्यू पास करता येतं आपल्याला, क्रिएट ऑब्जेक्ट करता येतात. इन्स्टन्स म्हणजेच ऑब्जेक्ट, युजर डिफाईन डेटा टाइप. ठीक आहे. आता याच्या बेसवर प्रोग्राम्स वगैरे करायचे. मेजरली आता तुम्ही एवढं प्रॅक्टिस करा. एकाच दिवशी सगळं घेतलं ना खूप ते एक्स्ट्रा होऊन जाईल. प्रोग्राम्स बघा. सेल्फ कीवर्डचे, इनिट कीवर्डचे. ठीक आहे. चारही प्रोग्राम्स तुम्हाला देतो मी. याची प्रॅक्टिस करा. हा कन्स्ट्रक्टर सिंपल. देन सेकंड असे व्हेरिएबल बनवतात. तर हेच जर मला कन्स्ट्रक्टर थ्रू बनवायचं असेल तर काय करावं लागलं असतं मला? कन्स्ट्रक्टर थ्रू रेडियस वगैरे घ्यायचं असेल तर. इथे कन्स्ट्रक्टर लिहावं लागलं असतं. बरोबर? मग ते याच्यातली व्हॅल्यू ऑटोमॅटिकली इथे पास झाली असती. मग तो कसा केला असता तुम्ही? इथे लिहावं लागलं असतं ना तुम्हाला डेफ अंडरस्कोर अंडरस्कोर आय एन आय टी एन एक्स परत अंडरस्कोर अंडरस्कोर तुम्हाला इथे सेल्फ लिहावं लागलं असतं आणि कॉमा एक व्हॅल्यू मग इथे तुम्हाला लिहावं लागलं SELF सेल्फ डॉट आर इक्वल टू आर. हा जो आर आहे इथे असं पास करायची गरज नसते. करेक्ट? तो तुम्हाला डायरेक्टली काय केलं असतं इथे? हा कटा भेटला असता म्हणून हा तुम्हाला सेल्फ डॉट आर ने भेटला असता. सेल्फ डॉट आर सेल्फ डॉट लक्षात येतंय ना? इथे मला डायरेक्टली काय पास करावं लागलं असतं? एरर दिला होता पण कारण ऍडिशनचे फंक्शन पण आपण लिहिलेले आहे है ना? तो म्हणेल काय ऍडचं काय सीन याला पण आपण व्हॅल्यू तिन्ही व्हॅल्यू घेऊ शकतो इथे काही प्रॉब्लेम. तर मी ए कॉमा बी पण घेऊन टाकतो. म्हणजे काय करणार आपण सेल्फ डॉट SELF सेल्फ डॉट ए इज इक्वल टू ए SELF सेल्फ डॉट बी इज इक्वल टू बी. ठीक आहे. फक्त इथे जे ऍडिशन केलंय इथे पॅरामीटर घ्यायची गरज नसते. आपण काय केलं असतं इथे सेल्फ डॉट ए कॉम प्लस सेल्फ डॉट बी म्हणजे पॅरामीटर किती पास करावं लागले असते. आता होईल पण इथे पॅरामीटर पास करायची गरज. लक्षात आलं? तर हे जमलं पाहिजे. कन्स्ट्रक्टर थ्रू करा किंवा डायरेक्टली व्हॅल्यू पास करा. आधी डायरेक्ट करून बघा. विदाउट क्रिएट ऑब्जेक्ट घेऊन बघा. मग विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट आणि विथ द हेल्प ऑफ कन्स्ट्रक्टर पास करून बघायचं. म्हणजे जसे जे प्रोग्राम एक्झाम मध्ये जे विचारलेले आहेत ना बघा हा जो पार्ट आहे. राईट अ प्रोग्राम टू क्रिएट अ क्लास ऑफ एरिया ऑफ सर्कल अँड ऑफ चे पण आहे. सेम तसंच करायचं. ठीक आहे. राईट व्हॉट इज द यूज ऑफ व्हॉट इज द सिंटॅक्स ऑफ कन्स्ट्रक्टर इन पायथन अंडरस्कोर अंडरस्कोर युनिट्स 2 मार्काला विचारलं तर फक्त तेवढंच लिहायचं एवढं. ठीक आहे. 4 मार्काला विचारलं असेल तर असं काही येऊ शकतं. ठीक आहे. डिपेंडिंग ऑन युनिट. म्हणजे कन्स्ट्रक्टरचं लक्षात आलं, डेफिनेशन ऑफ क्लास मेथड्स लक्षात आलं, व्हेरिएबल्स लक्षात आलं, क्रिएट एंड क्लास एंड ऑब्जेक्ट लक्षात आलं. ठीक आहे. आता इनहेरिटन्सचे आपले बघायचे. इनहेरिटन्स काय आहे? बेनिफिट्स काय आहे? इनहेरिटन्स ग्रिप सिंटॅक्स इज अ हॅजचे एक एक्झाम्पल. ठीक आहे. छोटे-छोटे काय हे लक्षात आलं मेन क्लास ऑब्जेक्ट
प्रॅक्टिकल शीट्समध्ये पण काय विचारलेलं एकदा बघून घेऊ आपण. ठीक आहे. आणि होतं. ठीक आहे. आज थोडं लेट झालं होतं पण ठीक आहे प्रॉब्लेम. लक्षात आलंय क्लास ऑब्जेक्ट प्रोग्राम पाठवून ठेवतो. सगळं तुमच्याकडे राहू. की जेवढं सिम्पली दिसतंय हा खूप स्ट्रिक्टली टाइप केला लक्षात. ह्याच वेळी करावं लागतं. काही ॲडजस्टमेंट, काही इकडे-तिकडे काहीच करता येत नाही. 2 अंडरस्कोर, 2 अंडरस्कोर. डिफरन्स सगळं एकत्र लाईन वगैरे प्रॉपरली. ठीक आहे. खूप एरर येतात इनिशियली करताना. लक्षात येत नाही काय आहे. तुम्ही प्रॅक्टिसचा भाग आहे. मला कळलं. ठीक आहे. बाकी उद्या घेऊ. फर्स्ट पॉइंट आपलं झालं.